हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मकर संक्रांत स्पेशल बिना पाकाचे तिळगुळ लाडू कसे करायचे त्याची रेसिपी पाहूयात। हे लाडू बनवताना पाक बनवायची अजिबात गरज नाही, म्हणजेच तुम्ही जरी नवशिके असाल तरी तुम्ही सहज अशा प्रकारे तिळगुळ लाडू नक्कीच बनवू शकता। हे लाडू अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतात आणि पटकन बनतात। तर अशा प्रकारे बिना पाकाचे तिळगुळ लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहूया। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। 1 वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे, 1 वाटी गूळ। तर इथे गूळ खिसून घ्यायचा आहे आणि पॉलिश न केलेले तीळ वापरायचे आहेत। तर प्रथम आपण तीळ भाजून घेऊयात। तर पॅनमध्ये तीळ घ्यायचे आहेत आणि मीडियम गॅसवरती सतत हलवत अगदी छान अशा प्रकारे हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। ते छान अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे लाडू कडवट लागत नाहीत आणि हे लाडू बनवताना आपण शेंगदाण्याचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे हे लाडू अजिबात कडवट होत नाहीत आणि खायला तर खूपच टेस्टी लागतात। तर अशा प्रकारे सतत हलवत हे तीळ छान अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत। तीळ चांगले भाजले तरच ह्या लाडूची टेस्ट छान लागते। शेंगदाणे भाजून त्याचे टरफल काढून घ्यायचं आहे, म्हणजेच ते या लाडूमध्ये छान लागतील। तर अशा प्रकारे आपले तीळ संपूर्णपणे भाजून झालेले आहे। तुम्ही पाहू शकता थोडेसे तडतड उडायला पण सुरुवात झालेली आहे। हे तीळ एका ताटामध्ये काढूयात आणि संपूर्णपणे थंड करून घेऊयात, कारण हे तीळ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत, त्यामुळे हे तीळ संपूर्णपणे थंड होणे महत्त्वाचं आहे। तर अशा प्रकारे आपले तीळ पण भाजून झालेले आहेत, शेंगदाणे पण भाजून त्याची साल काढून झालेली आहे। प्रथम आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊयात। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रथम तीळ घ्यायचे आहेत आणि हे तीळ एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे एकदम बारीक वाटून झालेले आहेत, एका ताटामध्ये काढून घेऊयात। त्यानंतर सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे पण अगदी बारीक अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, ते पण ह्या तीळ घेतलेल्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि दोन्ही कूट अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये खिसून घेतलेला गूळ वापरायचा आहे। इथे तुम्ही गूळ खिसून घेऊ शकता किंवा चाकूच्या साहाय्याने कापून घेतला तरी पण चालेल। प्रथम गूळ आणि शेंगदाण्याचं आणि तिळाचं कूट अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, परंतु ह्याचे लाडू अशा प्रकारे बनवता येत नाहीत, कारण हे छान अशा प्रकारे एकत्रितपणे मिक्स होत नाही। त्यासाठी आपण 1 मिनिटभर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे आहेत। तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवत असताना जास्त वेळ फिरवायचं नाही, की नाहीतर ह्याच्यातून तेल निघतं आणि ते लाडू खूपच चिकट होतात। तर अशा प्रकारे अगदी 1 मिनिटभरच आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत, कारण ह्याचं एकत्रित मिश्रण तयार होण्यासाठी। तर अशा प्रकारे संपूर्ण कूट इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे। तर आपल्या शेंगदाण्याचं आणि तिळाचं लाडू बनवण्याचं मिश्रण तयार आहे। ह्याच्यापासून छान अशा प्रकारे आपण लाडू बनवून घेऊयात। तर बघा, हाताच्या साहाय्यानेच अगदी सहज अशा प्रकारे हे लाडू बनवून होत आहेत आणि दिसायला तर हे खूपच सुंदर दिसत आहे। कोणीही सहज बनवू शकेल। जरी तुम्ही नवीन असाल आणि प्रथमच हे लाडू बनवत असाल तरी पण तुम्ही हे लाडू उत्तम प्रकारे बनवू शकता। इथे पाक करायची अजिबात गरज नाही, त्याच्यामुळे बिना पाकाचे तिळगुळ लाडू आपले बनवून तयार आहेत। अशाच प्रकारे या मकर संक्रांतीला तुम्ही बिना पाकाचे तिळगुळ लाडू नक्कीच बनवून पहा। कसे झाले हे कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी टाकत असते त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा। या मकर संक्रांतीला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। अशाच प्रकारे तुम्हाला कोणकोणत्या रेसिपी पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे त्या रेसिपी आपण ह्या चॅनलवरती नक्कीच अपलोड करेल। संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।